खरं तर राज्याच्या संपूर्ण राजकारणामध्ये एक योजना, जी योजना वारंवार चर्चेमध्ये आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना. परंतु या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अडचणींबाबत कोणी बोलणार आहे की नाही? अक्षरशः यामध्ये आता महिला आक्रमक देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक महिलांनी त्या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला आहे, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिलांचे पैसे 2 हप्ते बंद झाले आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासून 1500 रुपये थेट बंद करण्यात आले आहेत आणि ही संख्या अत्यंत जास्त असल्यामुळे, लाखांवर संख्या असल्यामुळे लाडक्या बहिणींचा उद्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं पाहायचं तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. ठीक आहे, 31 डिसेंबर पर्यंत सरकारने मुदत दिली. यामध्ये अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली. परत ई-केवायसी चुकली कशामुळे? कारण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना सरकारने त्या ठिकाणी जे 2 प्रश्न दिले होते, जे 2 पर्याय दिले होते, या पर्यायामध्ये अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी कन्फ्यूज झाल्या, संभ्रमात गेल्या. शेवटी हे बघा, महिला असतात, सर्वच महिला काय आयटी इंजिनियर नाहीत, सर्वच महिला काय डॉक्टर नसतात, सर्वच महिला काय वकील नाही आहेत, सर्वच महिला शिक्षित नाही आहेत. अनेक अशा देखील महिला आहेत ज्या गावाखेड्यांमध्ये वाढलेल्या आहेत, ज्या गावाखेड्यांमध्ये वाहतात, ज्यांना या योजनेच्या पैशांची अत्यंत गरज असते आणि त्या महिलांनी त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी केली. साहजिकच आहे की त्यातून त्यांचे काही प्रश्न चुकणार आणि हे प्रश्न चुकले गेले. आता त्यामध्ये तुम्ही सांगताय की आम्ही लाडक्या बहिणींना प्रश्न सुधारण्यासाठी ऑप्शन एडिटचा उपलब्ध करून दिला होता. ठीक आहे, एडिटचा ऑप्शन सरकारने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला, हे देखील आपण मान्य करूया. परंतु एडिटचा ऑप्शन तुम्ही उपलब्ध करून दिल्यानंतर तो सर्वत्र खुला केला आणि यामुळे अनेक महिला अजून जास्त कन्फ्यूज झाल्या. लक्षात घ्या, सुरुवातीला तुम्ही काय बोलला की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी तुम्ही आता करून घ्या आणि ई-केवायसी झाली की विषय संपला. परत तुम्ही डबल काय केलं की अनेक मेसेजेस फिरले, ज्या मेसेजमध्ये सांगितलं गेलं की 15 तारखेपर्यंतचा डेटा होता तो डिलीट झाला आहे, पुन्हा सर्वांनी ई-केवायसी करा. पण पुन्हा लाडक्या बहिणी ई-केवायसी करायला गेल्या, तुम्ही प्रश्न बदलून टाकले आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणी परत कन्फ्यूज झाल्या, परत संभ्रमात गेल्या आणि परत लाडक्या बहिणींनी ई-केवायसी चुकवली. हा एक महत्वाचा मुद्दा जो लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी मधला, की सोपे प्रश्न होते, त्या सोप्या प्रश्नांना तुम्ही परत बदलून टाकलं. सुरुवातीला कन्फ्यूज असणाऱ्या महिला अजूनच त्या ठिकाणी जास्त संभ्रमात पडल्या आणि लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी महिलांची चुकली आणि एकदा चुकली की त्या ठिकाणी परत तुम्ही त्यांना पर्याय उपलब्ध करून दिला नाही. डायरेक्ट 31 डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी बंद करून टाकली. आता या महिलांना पुन्हा वितरण करावे, कारण आता राज्यातील लाखो महिलांचे पैसे नोव्हेंबर महिन्यामध्ये बंद झाले आणि त्यामध्ये वाढ झाली डिसेंबर महिन्यामध्ये. डिसेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली नाही, त्या सर्व महिलांचे पैसे सरकारने बंद करून टाकले. कारण आता आपल्याला माहिती आहे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधी झाले, तर हप्त्याचे वितरण झाले लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 13 तारखेला, 13 जानेवारी रोजी. तोपर्यंत सरकारने काय केलं की सरकारने 28 डिसेंबर रोजी, साधारणपणे 29 डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट चालणे बंद झाले. ओटीपी येत नव्हते, ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन फेल व्हायचं, म्हणजेच की वेबसाईट थोडक्याने बंद झाली. आणि वेबसाईट बंद झाल्यानंतर सरकारने काय केलं की या 10-12 दिवसांच्या कालावधीमध्ये, जो कालावधी होता म्हणजे की 31 तारखेपासून समजा आपण समजूया की 13 तारखेपर्यंत, सरकारने काय केलं की चेक केलं की नक्की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी केलेली आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली होती, योग्य पद्धतीने झाली होती, त्यांचे पैसे चालू ठेवले आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालीच नव्हती किंवा ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती, त्यांचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद करण्यात आले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये लाडक्या बहिणींवर अन्याय होत असल्याची भावना लाखो लाडक्या बहिणी करत आहेत. हे आम्ही स्वतः बोलत नाही, हे आम्ही जे लाडक्या बहिणी आम्हाला सांगतायत ते सरकारपर्यंत, ते महिला व बालविकास विभागापर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. महिलांची एकच मागणी आहे की आम्हाला मुदत वाढ द्या, आम्हाला 10-15 दिवसांची परत एक संधी द्या, जेणेकरून आम्ही आमची योग्य पद्धतीने ही केवायसी करू. कारण सरकारने देखील यामध्ये काही बाबी लक्षात घ्याव्यात. अनेक लाडक्या बहिणी महाई सेवा केंद्र असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन त्यांनी त्यांचा त्या ठिकाणी ई केवायसी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ऑपरेटर कडून जर ई केवायसी करताना चूक झाली तर त्यामध्ये महिलांची चूक काय? अनेक महिला आहेत की ज्या मोलमजुरी करतात, ज्यांना या योजनेच्या हप्त्याची नितांत गरज आहे. वारंवार लाडक्या बहिणी आम्हाला सांगतात की या योजनेच्या पैशांनी आमचे कुटुंब चालायचे, आमच्या नवऱ्याला त्या ठिकाणी आम्ही गोळ्या आणायचो किंवा आमची लहान मुलं आहेत त्या लहान मुलांच्या शाळेची फी भरायचो, आम्ही आमच्या कुटुंबाचा खर्च भागवायचो आणि आता अचानकपणे आमचे 1500 रुपये बंद करून टाकले. बरं ठीक आहे, योजना जर बंद झाली असती डायरेक्ट तर काही वेगळं होतं, परंतु आमचेच पैसे का बंद झाले? आमच्या शेजारच्यांना तर त्या ठिकाणी 1500 रुपये आले आहेत, आमच्या घरामध्ये आमच्या जावेला 1500 रुपये आले आहेत, मग माझेच पैसे का बंद झाले? मला या योजनेच्या हप्त्याची अत्यंत गरज आहे. आणि अशाच मागण्या घेऊन लाडक्या बहिणी आक्रमक देखील झाल्याचं पाहायला मिळालं. मी काय म्हणतोय, मी काय सांगतोय तर लक्षात घ्या. आता आपण आजच पाहिलं की
लाडक्या बहिणींनी काय केलं तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांचे पैसे जमा झाले नसल्याने लाडक्या बहिणीने त्या ठिकाणी रास्ता रोकोचा या ठिकाणी पर्याय निवडला. हिंगोली किंवा धुळे जिल्ह्यामधील ही बातमी आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणी रस्त्यावर आल्या आणि रस्त्यावर उतरून त्यांनी सांगितलं की आमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू करा, आमचे पैसे का थांबवले गेले आहेत. कारण आता हा उद्रेक व्हायला लागलाय. महिला म्हणत आहेत की आमचे पैसे का येत नाहीत. आपण पाहिलं आहे की राज्यातील जे जिल्हाधिकारी म्हणजेच की जिल्हा कार्यालय जे आहेत महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांचे, त्या ठिकाणी जाऊन देखील महिला चौकशी करत आहेत. त्या ठिकाणी देखील प्रचंड गर्दी होत आहे. तालुका लेवलला देखील महिला जात आहेत. महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांना जाब विचारत आहेत की आमचे योजनेचे पैसे का थांबले आहेत. अशा पद्धतीने परिपत्रक देखील पाठवत आहेत की बाबा आमच्या योजनेचे पैसे चालू करण्यात यावेत, आमच्या योजनेच्या त्या ठिकाणी आम्हाला ई-केवायसी करण्यासाठी परत एक संधी उपलब्ध करून द्या, किंवा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आमची ई-केवायसी करून घ्या. ऑफलाईन पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला कोणतेही डॉक्युमेंट आणायला सांगा, आम्ही ते डॉक्युमेंट तुमच्याकडे पोहोच करतो, परंतु आमच्या योजनेचे पैसे बंद करू नका, अशी मागणी लाडक्या बहिणी करत आहेत. खरं तर समूहाने तुम्ही ही मागणी करणे गरजेचं असणार आहे. आम्ही तर 100% मागणी करतोय, आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लावून धरली आहे. लाडक्या बहिणींनो ई-केवायसीची मुदत वाढ मिळावी ही मागणी आम्ही लावून धरतोय. पण तुम्ही देखील महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या. प्रकल्प अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या योजनेचे पैसे बंद झाले आहेत, तर त्यांना कारण विचारा. 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने तुम्ही गावातील महिलांना देखील त्या ठिकाणी ग्रुप करू शकता. ग्रुप करून त्याची लेखी मागणी द्या. त्या मागणी तुम्ही सादर करा. पंचायत समिती कार्यालयामध्ये ती मागणी द्या. जेणेकरून अशा मागण्या जर आल्या, अशा जर लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी मागणी केली, ही जर संख्या जास्तीत जास्त दिसली, तर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची अनेक लाडक्या बहिणी प्रलंबित आहेत. आणि या पद्धतीने ही जी बातमी असणार आहे ती महिला व बालविकास अधिकाऱ्यांपर्यंत, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी असतील किंवा मंत्र्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही व्यक्त होत आहात. मी देखील पाहिलं आहे की आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या देखील त्यांनी कोणतीही पोस्ट केली, त्या पोस्टला खाली लाडक्या बहिणींच्या कमेंट आहेत की आमची ई-केवायसी राहिली आहे, आम्हाला 2 महिन्यांचे पैसे आले नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मागणी करावी लागेल, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी आम्ही काय मागतोय, आम्ही फक्त एक शेवटची संधी मागतोय. आम्हाला 15-20 दिवसांची संधी द्या, जेणेकरून आम्ही आमची योजनेची ई-केवायसी परत करून घेऊ आणि ई-केवायसी करून आमच्या योजनेचे पैसे चालू करा. आम्हाला या योजनेच्या हप्त्याची नितांत गरज आहे. एवढीच मागणी लाडक्या बहिणींची आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ मिळावी का? नक्की कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि याच्याच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.